सांगायची पा तुमच्या पुढे। मला माहिती आहे तुम्ही जगदंबा आहात, तुम्ही भगवती आहात, तुम्ही दुर्गा आहात, तुम्ही कात्यायनी आहात। पण एक लक्षात घ्या माझ्या ताईंनो, तुम्ही कात्यायनी होऊन निष्पाप जीवाचा बळी घेऊ नका गडे कधी। तुम्ही कालिका आहात ना, मग काही दोष नसताना त्या नवऱ्यावर दैत्य असा वजवून तो असा अत्याचार करण्याचा अधिकार तुमचा नाही। बऱ्याचदा असं होतं मी कालिका आणि तो दोषी नसताना तुम्ही त्याचा का बळी घेताय? का त्याचं अंतःकरण तळतळतोय? का त्याला त्रास देताय? पती तर परमेश्वर मानलाय ना आपल्या संस्कृतीने, पती तर देव मानलाय ना। जी बाई नवऱ्याच्या आज्ञेत आहे तिला कोणता देव धर्म करायची गरज नाही। जी बायको नवऱ्याच्या मताप्रमाणे वागते तिला पंढरपूरची यात्रा सुद्धा करायची गरज नाही। शास्त्राने सांगितलंय जी नवऱ्याशी अनन्य असेल तिला कोणत्या देवाची भक्ती नाही केली ना तरी हरकत नाही गडे।